तुम्ही हे वाक्य नेहमी ऐकलं असेल की मुलं ही देवाघरची फुलं असतात. पण ही फुलं सांभाळणं कधी कधी पालकांना अगदी कठीण होऊन बसतं. कधी रडतात, कधी हट्ट करतात, कधी कधी ऐकतच नाही. मग अशा वेळी आपण पालक मात्र पुरते गोंधळून जातो. प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की माझं मूल समंजस व्हावं, विश्वासू व्हावं, आनंदी व्हावं. पण यासाठी आपण मुलांबरोबर कसे वागतोय हे खूप महत्त्वाचं आहे. आपण मुलांना कशा प्रकारचं वातावरण प्रोव्हाइड करतोय, आपण मुलांच्या प्रत्येक वागणुकीवर कशा प्रकारे रिॲक्ट करतोय. जर मुलाची एखादी चूक झाली तर मुलांना आपण कशा पद्धतीने रिॲक्ट करतोय, किंवा मुलांनी एखादी कौतुकास्पद गोष्ट केली त्यानंतर आपण मुलांना कशा पद्धतीने हँडल करतोय, या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्व विकासावर होत असतो. त्यामुळे मुलांशी वागायचं कसं हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी रंगोली, तुमची जवळची मैत्रीण. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे मुलांबरोबर प्रेमाने आणि संयमाने वागा. समजा मूल 3-4 वर्षाचं आहे आणि ते स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी त्याच्या हातून बऱ्याचदा भात सांडणार आहे, जेवण सांडणार आहे. त्यावेळी काही पालक कसे रिॲक्ट करतात की बघ बरं किती सांडून ठेवलंय, खाती एवढंच आणि सांडूनच जास्त ठेवलंय, सरक उठ बरं, सगळा गोंधळ करून ठेवलाय. आणि काही पालक कसे रिॲक्ट करतात की वा वा वा, माझं बाळ आज हुशार झालंय, मोठं झालंय, छान हाताने जेवतंय, मस्त मस्त, हां खाली वाकून खा बाळा, हां हे बघ घास असा खाली वाकायचा आणि 5 बोटाने उचलून तोंडात घालायचा. आता आपण इथे 2 प्रकारचे पालक पाहिले. एक पालक आहेत जी मुलांना ओरडतात आहेत आणि दुसरे पालक त्याच गोष्टीसाठी वेगळ्या पद्धतीने आणि प्रेमाने रिॲक्ट होतात आहेत. आता इथे पहा कशा पद्धतीने मुलांवर परिणाम होतो. ओरडणाऱ्या पालकांची मुलं पुन्हा हाताने जेवण्याचा प्रयत्नच करणार नाहीत. कारण असं जर केलं तर आई बाबा आपल्याला ओरडतात, हा अनुभव त्यांना आलेला आहे. त्यामुळे नेक्स्ट टाईम ते हाताने खाणार नाहीत. पण ज्या पालकांनी तीच गोष्ट प्रेमाने हँडल केली ती मुलं स्वतःहून खाण्याचा नेक्स्ट टाईम सुद्धा प्रयत्न करणार आहेत. ती मुलं घाबरणार नाही आहेत. पुढच्या वेळेस जरी त्यांच्या हातून भात सांडला तरी पण इट्स ओके, ते खाण्याचा प्रयत्न करत राहणार आहेत. त्यामुळे मुलांना ओरडण्यापेक्षा मुलांना प्रेमाने संयमाने सांगा. मुलांशी वागताना आपल्यामध्ये प्रेम असणं खूप जास्त गरजेचं आहे. आपली भाषा प्रेमळ असणं खूप गरजेचं आहे. आणि मुलं घडवत असताना पालकांना संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. समजा मूल 8 ते 10 वर्षाचं आहे आणि दूध पिताना त्याने दूध सांडवलं. आई काय करते, आई जोरात फटका ठेवून देते आणि ओरडते, ठेवलं ना सगळं सांडून, सरक हो बाजूला. मुलांना ओरडण्यापेक्षा प्रेमाने समजून सांगा की बाबा बघ बरं, दूध सांडलं ना, आता वाया गेलं ना, उठ आता, राहू दे, चल आता आपण दोघं मिळून ते साफ करूया. म्हणजे पुढच्या वेळेस तुमच्या ॲब्सेन्समध्ये मुलाने अगदी पाणी जरी सांडवलं ना तरीसुद्धा मुलं स्वतःच्या हाताने ते साफ करतील. कारण दूध ज्यावेळेस सांडलं होतं त्यावेळेस आईसोबतचा अनुभव त्यांना आला आहे की आपण सांडवलेली गोष्ट ती साफ केली गेली पाहिजे, कापड आणून तिथली जागा पुसली पाहिजे. हा अनुभव मुलांसोबत असणार आहे. त्यामुळे तुमच्या ॲब्सेन्समध्ये जरी मुलांकडून चुका झाल्या तरी मुलं दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील. याचा मुद्दा म्हणजे मुलांच्या भावना समजून घ्या. त्याला काय कळतंय असं म्हणून मुलांना गृहीत धरू नका. मुलांनाही भावना असतात, तेही नाराज होत असतात, निराश होत असतात, त्यांनाही दुःख होत असतं. भलेही मुलांचं दुःख छोटं असलं तरी त्यांच्यासाठी ते खूप मोठं आहे. समजा तुम्ही मुलांबरोबर बाहेर गेलात, मुलांनी खाऊ खाण्यासाठी किंवा एखादी खेळणी घेण्यासाठी हट्ट केला, तेव्हा काही पालक कसे रिॲक्ट करतात, काही नाही गं, याचं नेहमीचंच आहे, बघ ना एवढीशासाठी रडतोय, म्हणून याला ना कुठे बाहेर नेत नाही आम्ही. हे असे विचार मुलांसमोर मांडण्यापेक्षा मुलांना प्रेमाने समजून सांगा की हां, तुला आत्ता आईस्क्रीम खावीशी वाटते ना, मला कळते तुला आईस्क्रीम हवी आहे, पण बघ बरं पाऊस पडतोय ना, आणि पाऊस पडताना आईस्क्रीममध्ये किडा होतो, तू आईस्क्रीम खाल्ली आणि किडा जर तुझ्या पोटात गेला तर तुझं पोट दुखेल की नाही, मग डॉक्टर काकांकडे जाऊन खूप मोठं इंजेक्शन घ्यावं लागेल, चालेल का? अशा पद्धतीने मुलांच्या लेवलला जाऊन त्यांच्या भाषेत त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. मुलांना समजेल अशी भाषा वापरण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मुलं तुमचं ऐकतील.
आणि एवढं करूनही जर मुलांनी नाही ऐकलं, तर मुलांना जर तुम्हाला आईस्क्रीम द्यायची नाही आहे, तर मग तुम्ही त्याचं लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे विचलित करा. त्याला दुसरा खाऊ घेऊन द्या, म्हणजे तो आईस्क्रीम खायचं विसरून जाईल. खेळण्यांच्याही बाबतीत तसंच आहे. जर तुमचं मूल बॉलसाठी हट्ट करतं आहे आणि तुम्हाला तो बॉल त्याला घ्यायचाच नाही आहे, कारण घरी ऑलरेडी भरपूर बॉल आहेत, पुन्हा एक बॉल घेऊन काय करायचं आहे, हा जर तुमचा विचार असेल, तर मुलाला सांगा की बॉल मिळणार नाही, आपण तुझ्यासाठी गाडी घेऊया. आपण गाडी किती छान आहे बघ बरं, त्या गाडीचा किती मस्त रंग आहे, मग गाडीवर बसून तू भूर जाणार ना फिरायला. अशा पद्धतीने मुलांचं इमॅजिनेशन वाढवा आणि बॉलकडून त्याचं लक्ष गाडीकडे वळवा. त्यामुळे मुलं आपोआप शांत होणार आहे आणि गाडी घेऊन ते शांत बसेल. पुढचा मुद्दा म्हणजे मुलांचं ऐकून घ्या, फक्त बोलू नका. बऱ्याचदा पालक मुलांना असं करू नको, तसं करू नको, हे कर ते कर, असं नाही बोलायचं, असं फक्त सांगत राहतात. पण मुलांच्या एखाद्या चुकीच्या वागण्यावर त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांना काय वाटतंय, ते चुकीचं का वागले, त्यांच्या चुकीच्या वागण्यामागचं कारण काय, हे मुलांशी प्रेमाने आणि आनंदाने बोला. मुलांना शांतपणे जवळ घ्या आणि शांतपणे त्यांना विचारा की काय झालंय, तू असं का वागलास, किंवा तू त्या दादाला का मारलंस, तू असं मोठ्याने ओरडून का बोललायस, किंवा का रडतोयस एवढं. हे सगळं प्रेमाने आणि शांततेत बोला. मुलांना मन मोकळं तुमच्याशी बोलू द्या, तरच तुमचं आणि तुमच्या मुलांमध्ये विश्वासाचं नातं निर्माण होईल. आई बाबा आपलं ऐकून घेत आहेत हे एकदा हळूहळू मुलांना कळायला लागलं ना, की मुलं त्यांच्या मनातलं तुमच्याबरोबर हळूहळू शेअर करायला लागतील. आणि तुमच्या मुलांकडून जर कधी काही चुकलं किंवा एखादी गोष्ट तुटली किंवा फुटली, तर मुलं तुमच्याशी मनमोकळेपणाने खरं बोलतील. जर तुम्ही मुलांच्या गोष्टी ऐकून घेतल्या नाही, मुलांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, तर मुलांचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही आणि हळूहळू मुलं तुमच्याशी खोटं बोलायला लागतील. त्यामुळे मुलांचं आणि तुमचं विश्वासाचं नातं निर्माण होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मुलांना बोलू द्या. मी तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करते, म्हणजे या चुका मीही केल्यात. एकदा काय झालं की माझ्या मुलीचं पुस्तक फाटलं. तिच्या हातून चुकीने ते फाटलं होतं की ज्या कपाटामध्ये ती ते पुस्तक ठेवते, त्या कपाटाच्या दरवाजात पुस्तक अडकलं आणि त्याचं पान फाटलं गेलं. मला हे माहीत होतं की पुस्तक तिच्याकडून फाटलं आहे, पण का कुणास ठाऊक मला असं वाटलं की तिला विचारावं. मी तिला विचारलं की कसं काय फाटलं पुस्तक, तर ती सरळ सरळ असं म्हणाल की मला नाही माहिती. त्याच्यावर मी शॉक झाले की बापरे, ही खोटं बोलते आहे माझ्याशी. मला माहिती आहे हिच्या हातून फाटले, तरी ही सांगत नाही, असं का बरं. त्यावेळेस मी तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि शांततेत विचारलं की मला माहिती आहे हे पुस्तक तुझ्याकडून फाटलं आहे, मग तू का माझ्याशी खोटं बोलली. त्यावेळेस ती घाबरली आणि मला म्हटली की मला तुझी भीती वाटली, तू मला ओरडशील म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलली. त्यानंतर मी ठरवलं की मुलांना प्रत्येक गोष्टीत ओरडणं गरजेचं नाही आहे. मुलांच्या प्रत्येक चुकीवर आपण ओरडून आणि मारूनच रिॲक्ट होणं गरजेचं नाही. मुलांनी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मुलांचं म्हणणं ऐकून घ्यायला शिका. फक्त मुलांशी बोलत राहू नका. त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून द्या. मुलांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्या या चुकांमुळे, आपल्या अशा मुलांचं ऐकून न घेतल्यामुळे मुलांना खोटं बोलण्याची सवय लागू शकते. पुढचा मुद्दा आहे स्पष्ट आणि प्रेमशिस्तीचा वापर. मुलांशी वागताना आपलं म्हणणं कायम स्पष्ट असावं, पण आपलं म्हणणं समजून सांगताना मात्र भाषा प्रेमाची असावी. मुलांना जर सांगितलंय ना की जेवताना स्क्रीन टाईम नाही, तर नाही. मुलांनी कितीही हट्ट करू द्या. आपलं जर मत आहे की जेवताना स्क्रीन टाईम मुलांना द्यायचा नाही आहे, तर नाहीच द्यायचा. आपण आपल्या मतांवर ठाम राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि स्पष्ट आपलं मत मुलांना सांगता आलं पाहिजे. मग मुलांनी कितीही ओरडू द्या, कितीही रडू द्या, स्क्रीन टाईम नाही म्हणजे नाही. पण नंतर मात्र मुलांना समजून सांगायचं, जेवताना मोबाईल पाहायचा नसतो. तुला जर मोबाईल पाहायचाच आहे, तर जेवण झाल्यानंतर पुढचे 10 मिनटं मी तुला मोबाईल देईल, पण आत्ता मात्र तुला शांततेतच जेवण करायचं आहे. हे मुलांना प्रेमाने समजून सांगता आलं पाहिजे. तुमचं जे मत आहे ते ठाम असावं, पण ते मुलांना सांगताना मात्र भाषा प्रेमळ असावी. पहिल्याच प्रयत्नात हे होणार नाही आहे. हळूहळू मुलांना याची सवय लागणार आहे. जर आई म्हणते ना की मोबाईल मिळणार नाही, तर ती नाहीच देणार. कितीही रडा किंवा काही करा, ती नाही ना तर ती नाहीच देणार आहे. त्यामुळे शांत बसा. याची सवय मुलांना हळूहळू लागेल. आणि मुलांना जेव्हा तुम्ही स्पष्ट सूचना
आणि ठराविक मर्यादा घालून द्याल ना, त्यानंतर मुलांना ऑटोमॅटिकच काय करायचं आणि काय नाही करायचं याची सवय लागेल. पुढचा मुद्दा आहे, मुलांची तुलना करू नका. आपलं मूल खूप वेगळं आहे, सगळ्यांपेक्षा आपलं मूल वेगळं आहे. प्रत्येकच मूल हे वेगळं असतं. त्यामुळे आपल्या मुलाशी दुसऱ्या मुलांबरोबर तुलना करू नका. याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. तुमच्या मुलामध्ये चांगलं काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करा. त्याला कशामध्ये आवड आहे? त्याला चित्रकला आवडतीये का? त्याला पेंटिंग्स आवडत आहेत का त्याला डान्स करायला आवडतोय? तुमचं मूल काय छान करू शकतं? तो छान अभ्यास करतोय का छान गोष्टी सांगू शकतो? हे ओळखा. मुलांच्या कलागुणांना वाव द्या. नाहीतर उगाचच बघ शेजारचा रोहन किती छान बोलतो, स्टेजवर बघ किती त्याची छान डेअरिंग आहे, तो अजिबात घाबरत नाही, बघ तो किती छान डान्स करतो, तिला बघ किती छान मार्क्स मिळाले. असं बाकीच्या मुलांचं जर तुम्ही कौतुक करत राहिलात ना, तर तुमच्या मुलांना स्वतःबद्दल किंवा स्वतःमध्ये काय चांगले गुण आहेत हे कधीच दिसणार नाही. स्वतःबद्दलची सकारात्मकताच मुलांमध्ये राहणार नाही. त्यामुळे तुमच्या मुलांमध्ये छान काय आहे, तुमच्या मुलाने जर एखादी गोष्ट केली तर त्याचं छान कौतुक करा. त्याला वेगवेगळ्या गोष्टी करायला प्रोत्साहन द्या. म्हणजे मुलांची आवड तुम्हाला कशात आहे हे लक्षात येईल. या सगळ्या गोष्टी आपण थोड्या थोड्या प्रमाणात मुलांबरोबर वापरायला हव्यात. तरच मूल पुढे जाऊन आत्मविश्वासी होईल. मुलांना प्रत्येक वेळेस पुढच्याचं चुकल्यानंतरनं आपण रागानेच रिॲक्ट व्हायला हवं, आपण पुढच्याला मारायलाच हवं असं वाटायला लागतं. कारण मुलांचं चुकल्यानंतरनं किंवा आपलं चुकल्यानंतरनं आईबाबा आपल्याबरोबर हेच वागतात असं मुलांना कळायला लागेल. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या ना, तरच आपल्या मुलांचं व्यक्तिमत्व सौम्य आणि आत्मविश्वासू होणार आहे. मी सांगितलेल्या नियमांपैकी तुम्ही कोणती पाळता आणि तुम्हाला कसा फायदा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.